आउटसाइड द ऑफ स्टिक अतिरिक्त बघायला मिळतोय. ज्यावेळेला आपण उद्घाटनीय लढत पाहिली जिथे हे गावदे बेलवन कुंदे त्यांच्या विरोधात जर पाहिलं गेलं जे किसान नालिंबी संघ होता तिथे देखील गोलंदाजी करत असताना आपण कुंदे टीमच्या विरोधाने सुरुवात एक्स्ट्रा चेंडूने केलेली पाहिली होती आणि इथे देखील या सामन्यामध्ये आपण बघताय गोलंदाजी करत असताना परफेक्ट अगदी विशाल वाघेने सुरुवात एक्स्ट्राने केली आहे, परंतु त्याच्यानंतर आपण बघताय डॉट बॉलचा वापर जो मात्र इथे होत असताना पाहायला मिळतोय. खेळपट्टीवरती ट्रम्प कार्ड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय या संतोष 11 मसुरंडी बी संघाचा अगदी आपण बघू शकताय खेळपट्टीवरती विकी पाहायला मिळतोय. कालांतराने जर पाहिलं तर आपण मसुरंडी टीमला खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर नक्कीच जय हनुमान मसुरंडी या टीमने पाहत होतं, परंतु नक्कीच या संघामधील खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर एक तरुणताट व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर तो आज आपल्यामध्ये नाही आहे, परंतु नक्कीच त्याच्या नावाने हा संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच संतोष दादा खरतर संपूर्ण मित्रांना खऱ्या अर्थानं सोडून गेला, परंतु त्याची ओळख खरतर जोपासण्यासाठी आज संतोष 11 मसुरंडी बी संघ खेळतोय. मिस टायमिंग स्ट्रोक लॉंग ऑनला फील्डर डाऊन दी बॉल ह्या मॅच मध्ये पहिला विकेट बॅटिंग करत असताना विकीला परतावा लागेल. विशाल वाघेच्या अकाउंट मध्ये पहिली सफलता. डीजे बाद झाला विकी. आता त्याचाच बंधू आपण बघताय विशाल तिथे मैदानावरती दाखल झालाय. खेळपट्टीवरती आपण पाहता हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टिक अतिरिक्त चेंडू पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये आपण बघताय परस्पर इथे चांगली लढाई सुरू आहे. अभिसैल पंचांचा निर्णय इथून व्हाईट बॉल पाहायला मिळतोय, बट अभिसैल डिसिजनला चॅलेंज करत असताना मैदानावरती आपण बघताय इथे एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा टीमला रियारेची मदत घेतली आहे. चेक केलं जाईल कदाचित हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टिक किंवा हा चेंडू ऑफस्टिकच्या आतमध्ये हे इथून रेफर होत असताना बघायला मिळत आहे. परफेक्ट आपण बघू शकतात मैदानावरती इथे आउटसाइड ऑफ स्टिक अतिरिक्त चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये आपण बघताय इथे गोलंदाज विशाल वाघे मैदानावरती गोलंदाजी करतोय. गती भरपूर आहे याही खेळाडूकडे आणि सातत्यानं टिटवाळा टीम कडून एका ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये त्याला आपण पाहिलेलं आहे आणि सध्या तो गोलंदाजी करतोय. विशाल मैदानामध्ये स्टार्क करेल ज्याच्या बॅटमधून पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आक्रमण होईल. फायनली सीमारेषेच्या पलीकडे चौकार. हॅलो हॅलो फलकापर्यंत आपण पाहता या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या अगदी मसुरंडी बी संघाच्या एक विकेट गमावलेला आहे. गोलंदाजीमध्ये विशाल तिथे गोलंदाजी करतायत. खेळपट्टीवरती आपण पाहताय बॅट्समन योगेश मैदानावरती फलंदाजी करतोय. लेफ्टी बॅटर मैदानावरती आपण पाहताय, त्यामुळे इथून फिल्डिंग मध्ये थोडीशी चर्चा जी मात्र इथून बदलली जाते आहे. सामन्यावरती आपण लक्ष टाकलं तर बघू शकतात सध्या अगदी अपकमिंग टॅलेंटेड खेळाडू मैदानावरती फलंदाजी करत असताना पाहायला मिळतील.
हल्लीचं क्षेत्र म्हटलं तर तुमचं वय खरं तर हे किती आहे पाहिलं जात नसतं, तुमचा खेळ किती चांगला आहे हे बघितलं जात. आणि सध्या मैदानामध्ये आपण बघू शकतायत खेळपट्टीवरती योगेश तिथे फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू खेळपट्टीवरती विशालच्या माध्यमातून आपण बघताय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डवरती आपण बघताय या सामन्यामध्ये फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या संतोष 11 मसरोंडी बी संघाच्या 1 विकेट 7 धाबा. मानलं की अगदी नक्कीच विकेट गमावला होता सुरुवातीच्या अगदी चौथ्या चेंडूवरती, पण त्याच्यानंतर तिथे विशाल फलंदाजीसाठी दाखल झाला, चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि तदनंतर आपण बघू शकतात क्रिटिकल सिच्युएशन मधून तिथून संघाला थोडंसं तारत असताना बॅटर विशालला पण पाहिलंय आणि तदनंतर एका षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला 7 धाबा आहेत. चला वेळ खर्च करू नका. गोलंदाजी करत असताना सर्वप्रथम मैदानावरती 21 स्पोर्ट्स चिटवाडा संघ वेळेचं बंधन ठेवायचं आहे. 5 षटकांचे सामने आपण खेळतोय. सायंकाळच्या 17 देखील चांगल्या पद्धतीच्या जास्तीत जास्त षटकाच्या मॅचेस तुम्हाला खेळायला मिळायला पाहिजे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे वेळेमध्ये कॉपरेटिंग ठेवणं हे तितकंच महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धाबा स्कोरबोर्डला. दुसऱ्या षटकामध्ये बॉलर कल्पेश दाखल झाले आहेत. जडमध्ये केलंय. समोर जर पाहिलं तर स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवत असताना खेळपट्टीवरती बॅटर विशालला आपण बघताय. नेहमीच चांगला चेंडू जर तुमच्या विरोधात येत असेल तर तिथे सन्मान देणं देखील शिकायला पाहिजे. आणि मैदानामध्ये आपण पाहताय अगदी स्वतःला मात्र इथून भरपूर चांगल्या कंट्रोलमध्ये ठेवत असताना खेळपट्टीवरती विशालला आपण पाहिलंय. फलंदाजीमध्ये मानलं की अगदी अजून देखील मजबूत फलंदाजी आहे संतोष 11 मसरोडी बी संघाची, जिथे आपण बघताय मुकेश असेल, विलास असेल, असे बरेचसे खेळाडू आपण बघताय. याही टीमकडे चांगले आहेत, पण अगदी अपोजिट 21 स्पोर्ट्स चिटवाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांच्याकडे देखील फलंदाजी भरपूर तगडी आहे. आणि खास करून सध्या इथे गोलंदाजी करत असताना मैदानावरती जो निर्णय घेतलेला आहे तो आतापर्यंत तरी भरपूर चांगला आहे. आणि या दुसऱ्या षटकामध्ये कल्पेश गोलंदाजी करतायत. वेग भरपूर आहे. पडल्यानंतर अगदी परफेक्ट एकचा बाउन्स खेळपट्टीवरती चांगल्या नियंत्रणामध्ये मिळतोय. फलंदाज योगेशच्या विरोधात गोलंदाज कल्पेशचा हा सुसज्ज बॉल आपण बघताय. डॉट बॉल येईल स्कोरबोर्डला फक्त आणि फक्त 8 धाबा. मॅच मध्ये शांतता दिसतीये. अगदी फलंदाजी करणाऱ्या मसरोडी बी संघाच्या स्कोरबोर्डला एक आक्रमण जरूर आपण पाहिलं होतं. विशालच्या बॅटमधून जो चौकार तिथून जर पाहिलं तर धाबा आला नाहीयेत, खास करून या धाफलकाला. आणि समोर आपण बघू शकता मैदानावरती इथून खेळपट्टीवरती मात्र योगेशच्या विरोधात अगदी खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाज कल्पेश टाकतोय. मनोबल कचवलं जात आहे मैदानामध्ये खेळपट्टीवरती बॅट्समन योगेश या फलंदाजाचं. हो रिव्हर्स करण्याचा प्रयत्न मैदानावरती आपण बघू शकता. खेळपट्टीमध्ये मात्र आज गोलंदाजी जबरदस्त आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण बघू शकता ज्या टीमने प्रथम टॉस गमावून गोलंदाजी केली होती अगदी गावदेव 11 कुंदे टीमने, त्यांनी देखील कमी दाबा खर्च केला होता. 21 टार्गेट होतं आणि ते टार्गेट त्यांनी दुसऱ्या षटकामध्ये चेस केलेलं आपण पाहिलंय. आणि याही मॅच मध्ये 1 सेट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण बघू शकतायत संतोष 11 मसरोडी संघ थोडासा धाबींसाठी झटतोय. कम से कम इथे किंबहुना 40 ते 45 किंवा 50 धाबा जर बनल्या तर सामना पाहायला मजा येईल. तर त्या उद्देशानं फलंदाजी देखील मैदानावरती होणं हे तितकंच गरजेचे आहे. बॅटर योगेश आणि त्याच्यानंतर विशाल हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती बॅटिंग करतायत. मॅच मध्ये आपण बघताय दुसरा षटक प्रगती पथावरती, जिथे आतापर्यंत कल्पेशच्या माध्यमातून 5 चेंडू फेकले गेलेत, 2 धाबा खर्च राहिल्यात, 2 चांगल्या डिलिव्हरीत देखील त्याने डॉट टाकलेले आहेत. आणि समोर मिस टायमिंग शॉर्ट मिड विकेट डाऊन दी बॉल. मॅच मध्ये निराशा मिळते बॅटिंग करत असताना खेळपट्टीवरती विशालला. विकेट नंबर 2 बॅटिंग करणाऱ्या मसनोडी टीमला विशाल बाद.
दाखल काय भरते 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपन्न राहिलेला आहे सामन्यामध्ये. इथून खेळपट्टीवरती गोलंदाजी करत असताना पुढे एकदा आपण बघू शकतात विशाल वाघे इथून दाखल होतोय. ज्या विशालने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना महत्वपूर्ण एक विकेट त्याच्यानंतर 7 धाबा दिला होता. तोच विशाल इथून वैयक्तिक टीमचं तिसरं आणि स्वतःचं दुसरं षटक फेकण्याकरिता एंटर झालाय. दबाव भरपूर आहे या सामन्यामध्ये संतोष इलेवन मसुरोडी संघावरती. हँडल करावं लागेल प्रेशर, पण इथे फलंदाजी करणं सोपं नाही आहे. कारण खेळपट्टी जर पाहायला गेलं तर अधिकशी गोलंदाजीला भरपूर चांगला पाठिंबा देतीये आणि स्पष्टपणे इथे तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू डॉट. मैदानावरती योगेश मैदानामध्ये फलंदाजी करतोय. अनेक वेळा जर पाहायला गेलं तर या खेळाडूचा उल्लेख खेळाच्या दृष्टिकोनातून आपल्या टीमसाठी भरपूर चांगला राहिलेला आहे. पण आज तोच योगेश जर पाहिलं तर स्वतःच्या फॉर्मशी झटत असताना पाहायला मिळेल. बाची टॉपेज विकेट किपरची चालाकी क्रीज सोडलं होतं आणि अधुऱ्या खेळपट्टीवरती मात्र फलंदाज योगेशची ही अधुरी कहाणी. आणखीन एक नुकसान या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना संतोष इलेवन मसुरोडी बी टीमला दबाव होता आणि तोच दबाव जर पाहायला गेलं तर इथून भरपूर काही सांगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये योगेश आणि संपूर्ण मसुरोडी बी संघावरती 9 धाबा स्कोरबोर्डला 3 विकेट गमावलेत. सामन्यामध्ये आपण बघू शकतायत विकेट साक्रीबाज केली आहे कारण योगेशला देखील माहित होता आज बॅटवरती चेंडू येत नाहीये, त्यामुळे कदाचित इथून नक्कीच येणाऱ्या नवीन फलंदाजाला संधी द्यावी लागेल आणि त्याच गोष्टीवरती इथून विलंब करत परफेक्टली नियंत्रण ठेवून जर पाहिलं तर चर्चा केली. विकेट साक्रीबाज केलाय आणि आता तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूचा आपण मगाशीच उल्लेख केला होता मुकेश मैदानामध्ये दाखल झालाय. 9ला 3 विकेट. मैदानामध्ये विशाल वाघे गोलंदाजी करतोय. राऊंड द विकेटनं हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. वेग भरपूर आहे. फलंदाजाच्या विरोधात हरकत राहिली होती. शॉर्ट फाईनचे फिल्डर बॉलवरती पोहोचतात. 3 खेळाडू तिथे फिल्डिंग मध्ये पोहोचलेत. जवळजवळ खेळपट्टीवरती 3rd रनचा प्रयत्न करत असताना 3 रन्स ज्या मात्र खूप चांगल्या पद्धतीनं इथे कडबट होत आहेत आणि त्यांच्या मदतीने स्कोरबोर्डला या सामन्यामध्ये आपण बघताय संतोष इलेवन मसुरोडी टीमच्या 12 धाबा. बारा धाबा दाखल गाभारते आहेत. शबोलन खेळण्याचा प्रयत्न फिंगर अप रोल केले होते मैदानामध्ये. गोलंदाज खेळपट्टीवरती विशाल पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी जबरदस्त आहे. मैदानावरती आपण बघू शकतात अगदी एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा टीमने अक्सर खेळपट्टीवरती जर पाहायला गेलं तर अपोजिट मसुरोडी टीमच्या फलंदाजाला मात्र भरपूर थांबवलेला आहे. खेळपट्टीवरती आज गोलंदाजी मात्र भरपूर चांगली होती आहे. सातत्याने जर पाहायला गेलं तर फलंदाजी आज या खेळपट्टीवरती भरपूर कठीण दिसते. नवनिर्माणित खेळपट्टीवरती आपण बघू शकतोय ही नवीन स्पर्धा आणि अगदी हा दुसरा सामनाच्या लॉट्स मधील पाहायला मिळतोय. शपोलन खेळण्याचा प्रयत्न. समोर खेळपट्टीमध्ये बॅटर मुकेश होता. त्याच्या बॅटच्या रीच मध्ये चेंडू सापडला नाहीये. अजून एक चांगला चेंडू. गोलंदाजीमध्ये मैदानावरती मात्र आज भरपूर चांगला चर्चेबद्ध माहोल, चांगला क्राऊड देऊन हा सामना खेळतोय. अगदी विशाल वाघे आणि संपूर्ण त्याचा स्कॉट जो मात्र मैदानावरती आपण बघताय टिटवाळा संघ. दुपारच्या सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये आपण बघू शकाल मैदानावरती दुसरा सामना सुरू आहे. हाफ ट्रॅकर होता. क्रॉस ऑन खेळण्याचा प्रयत्न. वेग भरपूर दिसलाय समोर खेळपट्टीवरती मात्र फलंदाज मुकेशच्या विरोधात. लेग बाईज मधून एकेरी सिंगल जी मात्र इथे मिळाली जाते. षटक क्रमांक मैदानावरती 3चा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीमध्ये दाफलकावरती फक्त आणि फक्त इथे संतोष इलेवन मसुरोडी टीमच्या 3 विकेट 14 धाबा. वाटलं होतं की सन्मानजनक दाफलक उभारलं जाईल जिथे विशाल आणि योगेश फलंदाजी करत होता. थोडासा अगदी धीम्या गतीचा डाव त्यांनी जरूर 2 षटकामध्ये खेळला होता, पण तिथून दोन्ही फलंदाज बाद राहिलेत आणि त्याच्यानंतर जे प्रेशर होतं ते प्रेशर अजून वाढलेलं आपण बघतोय आणि स्कोरबोर्डला फक्त 14 धाबा. चला नेक्स्ट मॅच पुढचा सामना पाहायला मिळेल जानमान नालिंबी आशिष आणि त्यांच्या विरोधात बागरवाडी या 2 टीमच्या माध्यमातून. चला दोन्ही संघ मिड इनिंगच्या ब्रेकमध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करून राहा. तिथे नाणेफेकी देखील आपण संपूर्ण करणार आहोत.
3 षटकांचा खेळ संपलाय. मैदानामध्ये सुमित इथे चौथ्या षटकामध्ये दाखल झालेत. मिसामिक चोक फटका बसलाय. दुर्बलचं क्षेत्ररक्षण आपण बघताय. शॉट लागवड मध्ये फिल्डर नव्हते. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत. फेकी डायरेक्टली होत असताना आपण पाहताय समोर या चेंडूवरती देखील आपण बघताय 2 धाबा ज्या मात्र सहजरित्या मिळाल्या जात आहेत. खेळपट्टीवरती आपण बघू शकाल संतोष इलेव्हन मसरूडी संघ अगदी धीम्या गतीनं फलंदाजी करतोय. सेट होण्यासाठी अधिक वेळ मैदानाच्या आतमध्ये घेत असताना खेळपट्टीवरती बॅटर मुकेश आणि विशाल आपण पाहताय. वेगवान चेंडू गतीच्या विरोधात मैदानामध्ये मात्र इथे आतापर्यंत तरी अगदी फलंदाजी अनसक्सेस ठरलेली आपण पाहिली आहे. या सामन्यामध्ये मसरूडी संघाची वेगवान चेंडू समोर याही बॉलवरती आपण बघू शकता. लेगबाईच्या माध्यमातून एकच धाव मिळते आहे. सुमित मैदानावरती गोलंदाजी करतात. चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये प्रगती पथावरती सातत्याने राईट आणि लेफ्टी कॉम्बिनेशन हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती थोडीशी हरकत करतायत फिल्डिंग करण्यासाठी मैदानावरती. इथे एकविरा स्पोर्ट्स सिटवाडा टीम समोर पण तिथे सर्वच गोष्टी चांगल्या दिसतात या सामन्यामध्ये. वेगवान चेंडू हाही चेंडू मैदानावरती आपण बघाल परफेक्ट जबरदस्त पाहायला मिळतोय. सुमित मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपण बघू शकतोय. चांगला एकामेकीनं इथून गोलंदाजी होत असताना आपण पाहू शकतात या सामन्यामध्ये. कटर बॉलचा वापर वेग भरपूर आहे. समोर स्वतः फॉलो थ्रू वरती इथून गोलंदाज सुमित पोहोचतायत. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केलाय. जवळ जवळ अगदी चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट मध्ये याही बॉलवरती 2 धाबा त्याच्या मात्र चांगल्या पद्धतीने मिळत आहेत. सामना जबरदस्त आहे. खेळपट्टीमध्ये आपण बघू शकतात मारलं की इथे धावा येत नाहीयेत परंतु प्रयत्न सुरू आहेत. अगदी संतोष इलेव्हन मसरूडी बी संघाच्या बाजूनं आणि कदाचित जर ही लढाई सन्मानजनक धावफलकावरती पोहोचवायची असेल तर बॅटर विशाल या फलंदाजाच्या बॅटमधून धावा याव्या लागतील. जडमध्ये केलं यॉर्कर होता समोर. क्विकली जर पाहिलं तर 2 धावेचा पुकार दिला आणि समोर लॉंग ऑनला मात्र मिस्टेक होत असताना 2 धाबा ज्या मात्र इथे मिळत आहेत. प्रयत्न लाजबाब आहेत. दाद दाबी लागेल या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना मसरूडी संघाच्या प्रयत्नांना. पण गोलंदाजी करत असताना एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा संघ देखील मैदानावरती अगदी चांगल्या माइंड मध्ये हा सामना खेळतोय. वेगवान चेंडू आणखीन एक यॉर्कर आपण पाहताय खोदून काढले लॉगॉन क्षेत्रामध्ये. फिल्डर होते त्याने केली आहे चुकी आणि हुलकावडी देत असताना लॉंगॉन सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू निघालाय. सरळ सीमा पार चौकार.
25 धाबा स्कोरबोर्डला आपण पाहता. या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या अगदी संतोष सिल्वर मसरोडी बी संघाच्या 4 षटकांचा खेळ संपन्न झालेला आपण पाहताय. सामन्यामध्ये अगदी ड्रिंक ब्रेक देखील आपण संपूर्ण झालेला पाहिलाय आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज रोहित तिथे दाखल होतोय. आठ हाताने घेण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन जर पाहिले तर हेडिंग क्षेत्रामध्ये बनतोय. बॅटर बुकेच्या मिड विकेट मध्ये फिल्डर होते तिथे दुहेरी दाब्याचा प्रयत्न, लगेचच 2 दाबाच्या मात्र इथे मिळायला जात आहेत. सिंगल डबल्स मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या तर आहेत, पण इथून डेथ ओव्हर मध्ये आक्रमण करावी लागतील. चला नेक्स्ट मॅच पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय. जर्मन नालिंबे आणि त्यांच्या विरोधात बांगरवाडी संघ असेल. दोन्ही संघ कॅप्टन पाठवून द्या. फुल टॉस बॉल ऑन साइडला मात्र इथून फटका जबरदस्त आहे. खेळपट्टीवरती बॅट्समन मुकेशच्या बॅटमधून, परंतु तिथे लॉंगॉनचे फिल्डर पोहोचले. 2 धाबेसाठी प्रयत्न होता आणि 2 धाबा मिळतील. बॅटल इथून जर पाहिले तर बेस वर्सेस बेस पाहायला मिळतंय. दोन्ही संघ मैदानावरती जर पाहिले तर तितकेच चांगले आहेत, ज्यामध्ये फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो आणि संपूर्ण क्रिकेटचा खेळ असो, दोन्ही टीमच्या माध्यमातून जर पाहिले तर चांगला पाहायला मिळतोय. शपोलून खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू अगदी आउटसाइड द लेग स्टिक. अतिरिक्त चेंडू मैदानावरती गोलंदाज खेळपट्टीमध्ये रोहित इंटर करतायत. अगदी एकसा धाबा मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर अधिकचा मिळालेला त्या सामन्यामध्ये आपण पाहू शकतात. बॅटिंग करणाऱ्या संतोष सिल्वर मसरोडी टीमला स्कोरबोर्ड वरती आपण बघताय 30 धाबा. फुल टॉस चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मुकेशच्या बॅटमधून हल्ला बोललाय. अगदी परफेक्टली कनेक्शन जबरदस्त दिलाय आणि बॉल पाठवलाय उडत्या नभात. षटकार. सामन्यामध्ये मात्र इथून धाब्यांची कोंडी बनली होती, परंतु त्याच धाबा कशा पद्धतीने खरतर वाढल्या जातील याचा विचार मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीमध्ये विलास आणि मुकेश या 2 फलंदाजांनी केल्या. पार्टनरशिप जबरदस्त राहिली. अगदी आपण बघू शकता जिथे योगेश बाद झाला होता तिथे आपण फलंदाजीसाठी विशाल इंटर झालेलं पाहिलं होतं. जिथे अगदी खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर नक्कीच विशाल बाद झाला होता तिथे मुकेश आला होता. आणि सध्या ही पार्टनरशिप जर पाहायला गेलं तर बरोबर खूप चांगली पद्धतीची राहिली आहे आणि जबरदस्त स्कोरबोर्डला मात्र इथे संतोष सिल्वर मसरोडी बी संघाच्या आपण पाहू शकतात. नक्कीच परफेक्ट 38 धाबा झालेला आपण बघतोय आणि ऑनस्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळते पार्टनरशिप जी मात्र इथे परफेक्टली 27 धाब्याची बनली आहे. जड मध्ये गेले समोरच्या दिशेला फोर्स करतायत क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे इथून अगदी फंबलिंग राहिलेत. 2 धाब्याचा प्रयत्न याही चेंडूवरती जबरदस्त पाहायला मिळतोय. खेळपट्टीमध्ये इथे देखील चांगला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये 2 धाबा ज्या मात्र पुन्हा एकदा मिळत आहेत. इथे बॅट्समन मुकेशच्या बॅटमधून स्कोरबोर्डला 40 धाबा. सन्मानजनक दाफलकावरती पोहोचण्याचा प्रयत्न तर इथून ऑलमोस्ट राहिलेला आहे या सामन्यामध्ये. शफल झालेत क्रॉस बॅटने. इथे देखील शॉट इनफिल्डला भेटण्याचा प्रयत्न होता बॅट्समन मुकेश फलंदाजाचा. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये मात्र इथून पुरेसा धावा कसा येतील हे मात्र बरोबर मैदानावरती दाखवलेला फलंदाज मुकेशने. 2 धावा मिळतील प्लस इथे रनआउटचे विकेट. पहिलं सत्र इथून या सामन्याचं संपन्न होतं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीमध्ये 42 धावा बनवत असताना आपण पाहिलं या सामन्यामध्ये अगदी संतोष सिल्वर मसरोडी बी संघ आणि 43 धाब्याचा पाठलाग करत असताना तिथे पाहायला मिळेल एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा टीम. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल बांगरवाडी टीम आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना जर्मन नालिंबे या 2 टीमच्या माध्यमातून टॉस होतोय.
नाणेफेकी होत असताना आपण बघू शकतात सध्या तरी टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनचं अगदी स्वागत करूया सर्वप्रथम या स्पर्धेच्या माध्यमातून. जर्मन नालिंबी टीम त्यांच्या विरोधात अगदी फाईट करत असताना पाहायला मिळणारे बांगरवाडी टीम. टॉस जिंकलेला आपण पाहता इथे बांगरवाडी संघाने ज्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजी करत असताना जर्मन नालिंबी टीम असेल. सो दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण इथून देतोय. त्याच्यानंतर चर्चेचा विषय मैदानावर आपल्याला बघायला मिळेल. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग केली आहे या सामन्यामध्ये संतोष इलेव्हन मसुरंडी टीमने, ज्यांनी अगदी 42-42 बनवला. 43 धाब्याचं आव्हान जे मात्र इथून चेसिंग करत असताना आपल्याला दिसणार आहे एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा क्रिकेट संघ. धाबा चेस होतील की डिफेन्स हे मात्र इथून आपण या सामन्यामध्ये बघणारच आहोत. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचे आहेत. पहिलं सत्र मैदानामध्ये आपण बॅटिंग करत असताना तिथे संतोष इलेव्हन मसुरंडी टीमला पाहिलंय. 43 धाब्याचं आव्हान सेट केलं आणि याच आव्हानाचा पाठलाग करत असताना मैदानामध्ये एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा टीमची ओपनिंगची फलंदाजी जी मात्र इथे दाखल झालेली आपण पाहताय. मानलं की इथे आव्हान थोडंसं जर पाहायला गेलं तर नक्कीच छोटं दिसतंय, पण कदाचित हेच आव्हान मोठंही बनवू शकेल, कारण गोलंदाजीमध्ये तितकाच मजबूत संघ आपण बघताय. मसुरंडी 20 संघ टाबोडीच्या फलंदाजीमधून आपण बघू शकतात. बॅटर विशाल मागे आणि त्याच्या सुट्टीला फलंदाज खेळपट्टीवरती आपण बघू शकतात. तिथे इंटर झालेला आहे परफेक्टली सुमित. हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेले आहेत. 2 पावपलीची षटके असेल. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज खेळपट्टीमध्ये आपण पाहतायत. अगदी सध्याच्या घडीला योगेश तिथे दाखल झालेला आहे. फिल्डिंग मध्ये आपण बघताय थेटर सर्कलच्या आतमध्ये शॉट थर्ड मॅन, शॉट पॉइंट, अगदी शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट लॉंग ऑफ, त्याच्यानंतर शॉट लॉंग ऑन, अगदी शॉट फाईन आणि त्याच्यानंतर बॅकवर्ड फाईन अशा पद्धतीचा फिल्डिंग सेटअप मैदानामध्ये सेट करते मसुरंडी 20 संघ. पहिला चेंडू मात्र इथून मैदानावरती टाकत असताना या खेळपट्टीवरती दुसऱ्या इनिंग मधला गोलंदाज योगेश आपल्याला पाहायला मिळतील. तगडा बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल वाघे ज्या खेळाडूची हातोड्यात उल्लेखनीय चर्चा आहे या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये. परिपटलावरती संधी होती. लॉंग ऑनचे फिल्डर भरपूर मोठी चुकी करतायत आणि ही चुकी मैदानावरती कदाचित शेवटपर्यंत खूप काही सांगणार आहे. जर विकेट आली असती तर सुरुवातीलाच इथे दबाव मध्ये चेसिंग जाऊ शकले असते अगदी एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा टीमची, पण तसं झालं नाहीये. अगदी आपण बघू शकतायत कर बोला तर हो बोला मैदानावरती आपण बघू शकतायत परफेक्टली. या सामन्यामध्ये जर पाहिलं तर आज वेळ चांगली आहे परफेक्ट बॅट्समन सुमितचे आणि त्याच्यानंतर एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा टीमची. लोबा फुलटा समोरच्या दिशेला शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग, सिंगल येते स्कोरबोर्डला आपण पाहताय. पहिली एक धाव जे मात्र इथे अंकित होत असताना एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा टीमच्या स्कोरबोर्डला 43 धाबा म्हटल्या तर इथे अधिकच्या जास्ती धाबा नाही आहेत, परंतु ही खेळपट्टी पाहून आणि त्याच्यानंतर हे मैदान पाहून वाटतंय की हे लक्ष सन्मानजनक उभारलं जाऊ शकतंय आणि कदाचित हे फायटिंग चॅलेंजिंग लक्ष देखील ठरू शकतंय. आणि सध्या मैदानावरती गोलंदाज योगेशच्या माध्यमातून पहिला यॉर्कर जो मात्र स्वतःच्या षटकामधील
आणि 43 धावेचा डिफेन्स करत असताना बॅटर सुमितचा परतीचा सफर विकेट. सापडा मात्र शेवटपर्यंत इथून खूप चांगला दिसतोय. मैदानावरती आपण बघू शकतात गोलंदाज खेळपट्टीवरती योगेशला पहिला विकेट मिळालाय. जसा जसं प्रत्युत्तर मैदानावरती देणं तितकंच गरजेचं या सामन्यामध्ये. अगदी मसोरोडी टीमला आणि तेच उत्तर मैदानावरती गोलंदाज योगेश दाखवण्याचा प्रयत्न करतोय. फुल टॉस बॉल, खराब चेंडू होता आणि खराब चेंडूवरती मात्र आला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कल्पेशच्या बॅटमधून अगदी पॉइंट कव्हर सी मार्गाच्या पलीकडे चौकार आणि कदाचित तिथे वेस्ट ऑफ फाईट नो बॉल आहे की नाही हे इथून चेक केलं जात आहे. खेळपट्टीवरती आपण बघू शकतात फुल टॉस सर गोलंदाज योगेशने टाकलेला आहे, पण तो फुल टॉस अगदी डीप क्षेत्राचा पाहायला मिळतोय की वेस्ट ऑफ फाईट या क्षेत्राचा इथून रेफर होत असताना पाहायला मिळत आहे. मध्ये फलंदाज कल्पेशच्या बॅटमधून स्कोर बोर्डला आपण पाहू शकतात. एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा टीमच्या 5 धावांच्या मात्र इथे अंकित झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानामध्ये गोलंदाज योगेश गोलंदाजी करतायत. इथे सर्वस्व मोजावं लागेल गोलंदाजीमधून संतोष इलेव्हन मसरोडी टीमसाठी. गोलंदाज योगेशला बल्ले का अधरुणी आणि त्याच्यानंतर मिडल स्टिकचा वेग मैदानावरती फलंदाजी करत असताना आता इथून बॅटिंग करणारा एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा टीमला प्रश्न पडलेला आहे की 43 धावा चेस होतील का. आणि त्याच प्रश्नामध्ये आपण बघू शकतात आणखीन एक महत्वाचा खेळाडू बाद कल्पेश आउट. मॅच मात्र इथून हवी तशी पाहायला मिळते. अगदी हा आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वाघेरपाडा चषक अगदी स्पर्धेचा पहिला दिवस दुसरा सामना सुरू आहे आणि दुसरा सामना मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये खूप क्रुशियल पाहायला मिळतोय. लोब फुल टॉस ड्राईव्ह केलं मैदानावरती खेळपट्टीमध्ये. अगदी फलंदाज आपण पाहिले तिथे समीरने सिंगल मिळाली जाईल. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहताय जिथे एक साखर प्रगती पथावरती होता. अंतिम बॉलवरती सिंगल मिळाली आहे. स्ट्राईक जी मात्र समीरकडे राहील आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोर बोर्डला 43 धावेचा चेसिंग करत असताना एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा टीमच्या 2 विकेट 6 धावा. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून शेवटपर्यंत जाईल यात मात्र ती शंका नाहीये, कारण दोन्ही संघांनी मैदानावरती इथून अगदी जर पाहिलं गेलं तर खेळ जबरदस्त केलेला आहे. फर्स्ट इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना जो खेळ आपण एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा टीमचा पाहिला होता तोच खेळ सध्या तरी आपण बघू शकता. या सामन्यामध्ये संतोष इलेव्हन मसरोडी बी संघ दाखवतोय आणि एक्झॅक्टली जी पॅलेटी होती 2 धावेची आपण बघू शकतात.
अगदी मसुरी टीमला ती पेनल्टी इथून स्कोरबोर्डला ऍड होत असताना पाहायला मिळते सामन्यामध्ये एकविरा स्पोर्ट्स टिटवाडा टीमच्या म्हणजे जिथे 6 धाबा आपण बघताय तिथे आता सध्या तरी 2 धाबा वाढत असताना आपण बघाल टोटली स्कोरबोर्ड 8 या दाफलकावरती पोहोचलाय 8 धाबा 2 विकेट मॅच मध्ये आपण बघू शकतात एक धाव खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि इथे आपण बघू शकता जो उशीर गेला होता त्यामुळे ती पेनल्टी बसली या सामन्यामध्ये मुसरोडी टीमला फुल टॉस बॉल मिस्टामिक सोक फटका बसलाय आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना समीर हिट्स बॅक टू द पॅव्हिलियन सॉफ्ट डिसमिसलची दाट शक्यता आणि त्या शक्यतेमध्ये सिग्नल येतोय उलटी आउट समीर बाद बरं इथून दाखवलं जातं सध्या आपण पाहताय संतोष इलेव्हन मसुरोंडी बी संघाच्या माध्यमातून मी मगाशीच सांगितलं होतं की 43 धाबा देखील चॅलेंजिंग धाबा ठरू शकतात कारण खेळपट्टी देखील गोलंदाजीला भरपूर चांगला पाठिंबा देते आणि उल्लेख तिथे आम्ही करत होतो की मसुरोंडी टीमची गोलंदाजी ही जबरदस्त आहे आणि ती गोलंदाजी सध्या सुरू आहे लॉंगॉनला फटका चांगला एक क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण बघताय विलास बॉलवरती पोहोचले आहेत अगदी पिकअप आणि गाजर थ्रो खेळपट्टीवरती आपण पाहता इथे बॉलर झोनला थ्रो केला तोपर्यंत इथे 2 धाबा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभमच्या बॅटमधून मिळतात स्कोरबोर्डला एकविरा स्पोर्ट्स टिटवाडा टीमच्या 10 धाबा पाहायला मिळतील कोण जिंकणार ही संघर्षाची लढाई हा प्रश्न मैदानावरती इथे पाहायला मिळतोय वेगवान चेंडू वाईड लाईन यॉर्कर समोर मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती मात्र फलंदाज शुभमच्या विरोधात आणखीन एक चांगला चेंडू मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय विलासच्या माध्यमातून पाहायला मिळतोय अगदी प्रयत्न करावे लागतील सहजासहजी इथून हार मानून जमणार नाहीये गोलंदाजी करणाऱ्या अगदी संतोष इलेव्हन मसुरोंडी बी टीमला कारण नेहमीच म्हटलं जातं अगदी हार के आगे जीत आहे आणि कदाचित जर तुम्हाला विजय नावाची गोष्ट शोधायची असेल तर नक्कीच कठीण काळामधून तुम्हाला प्रवास हा तर भरपूर मोठ्या संकटांचा करावा लागेल संधी होती कॅच ऑफ झाले कदाचित मैदानावरती इथून या सामन्यामध्ये एकविरा स्पोर्ट्स टिटवाडा संघ देखील तितकाच दर्जेदारीचा संघ आहे आणि आज कदाचित जर पाहिलं गेलं तर नशिबाचा पाठिंबा या सामन्यामध्ये खूप मोठा मिळतोय टिटवाडा टीमला देखील 2 धावा येत आहेत स्कोरबोर्डला सामन्यामध्ये आपण बघताय 12 बदल्यात सामना इथून अगदी भरपूर चांगला क्रुशल मुवमेंट्स आपल्याला पाहायला मिळतोय अभिनय तर कमी नाही डोहाडायचा सामना मैदानावरती आपण पाहताय अगदी प्रयत्न कराल तर जिंकार हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे बाची टॉपिक्स विकेट कीपर होते पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये भरपूर मोठी चूक केली आहे गोलंदाजी मैदानावरती लाजवाब होती परंतु समोर क्षेत्ररक्षक आता इथून वारंवार चुका करतायत आणि या चुका सांगून जातील मैदानावरती अगदी गोलंदाजी करणाऱ्या आपण पाहू शकता संतोष इलेव्हन मसुरोंडी टीमला की तुम्ही चुका कोणत्या केल्यात बॅट्समन खेळपट्टीवरती आपण पाहता शुभमला 2 जिवंतदान मिळालेत स्कोरबोर्डला 3 विकेट 13 धाबा बनल्यात सामना इथून मात्र अगदी पूर्णपणे जर पाहिलं गेलं तर रफ अँड टफ मात्र अगदी पाहायला मिळतोय प्रेक्षकाची नजर सामन्याच्या दिशेने वळू लागली आहे कारण मॅच इथून सध्या आपण बघू शकतायत 43 धाब्याचा पाठलाग करत असताना हा एकविरा स्पोर्ट्स टिटवाडा संघ अपोजिट मसुरोंडी बी संघाच्या विरोधात हे बॅटल मात्र इथून खूप चुरसदार होत चाललेलं आपण बघू शकतोय पुढे ठेवले स्विचित करण्याचा प्रयत्न मैदानावरती बॅट्समन विशाल वाघेचा पाहायला मिळेल अगदी क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट केलंय आणि सरळ चेंडू पाठवून दिलाय मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती विशाल वाघेच्या बॅटमधून चौकार
3 विकेट 17 धाबा स्कोरबोर्डला आपण बघतोय. चेसिंग करणारे अगदी या सामन्यामध्ये एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा टीमच्या. सामन्याचं इक्वेशन 18-26, 26 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. मॅच अजून देखील बनवू शकते. सामन्यामध्ये आपण बघताय तिथे गोलंदाजी करत असताना जर 11 षटक चांगलं फेकलं संतोष 11 मसरुंडी 20 संघाने तर कदाचित हा सामना अगदी शेवटपर्यंत जाऊ शकेल. आणि येणाऱ्या या षटकामध्ये जर आक्रमण केली फलंदाजी करत असताना परफेक्ट एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा टीमने तर टिटवाळा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये आपण बघू शकतायत अगदी छाती ठोकून सांगेल की हा सामना आम्ही जिंकू शकतोय. 18 बॉल 26 धाब्याची गरज. मैदानावरती साकरेनला फलंदाज शुभम पाहायला मिळत आहेत. समोर नासाकरेनवरती विशाल पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती योगेश वेगवान चेंडू मिसामिंग. झेलची संधी समोर रिलीज पॉइंट मधून जर पाहिलं गेलं तर गोलंदाज योगेश होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये तिथे झेलचा प्रयत्न त्याने जरूर करण्याचा प्रयत्न केला होता. अपुरा राहिला. सिंगल मिळाली जाईल. सिंगलच्या साहाय्याने स्कोरबोर्डला आपण बघता 18 धाबा. मैदानाच्या आतमध्ये इथे सध्याच्या घडीला जर पाहिलं तर दोन्ही संघ भरपूर मोठा संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक काळ सांगतोय की हा सामना अगदी एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा संघ जिंकेल. एक काळ सांगतोय की हा सामना अगदी मसरोडी संघ जिंकेल. परंतु मैदानावरती आपण बघतायत सगळ्यात हटके आणि त्याच्या बॅटमधून चांगला धाबा मिळत आहेत. तोच विशाल बागे मैदानावरती मात्र इथून चांगली फलंदाजी करतोय. स्विच होता. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. 2 धाबाच्या मात्र इथे सेव्ह करत असताना एकसा कबरच्या फिल्डर्स आपण पॉइंटला जात असताना पाहिलेत. आणि सध्या इथे 2 धाब्याच्या भरतीनं स्कोरबोर्डला 20-20 धाबा. मॅच जबरदस्त आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत अगदी दोन्ही संघ जे मात्र आमने सामने आपल्या विरोधात हा सामना खेळत असताना अगदी हार मानायला तयार नाही आहेत या मॅच मध्ये. पुढे ठेवला वेग भरपूर. समोर गोलंदाज मैदानावरती योगेश इथे गोलंदाजी करतात. मॅच मध्ये आपण बघू शकता इथून गोलंदाज योगेश देखील मैदानावरती भरपूर चांगल्या पद्धतीनं ही संघर्षाची लढाई लढतोय. ज्या पद्धतीने खरं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मेहनत सुरू आहे त्या पद्धतीने कदाचित वेळ बदलेल का हेही पाहायला मिळेल. कारण ज्या पद्धतीने म्हटलं जातं खऱ्या अर्थाने रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात जर आशा असेल जिंकण्याची तर अगदी वेळ नक्कीच बदलते आणि मैदानावरती वेळ बदलली आहे. या सामन्यामध्ये आपण पाहताय अगदी संतोष 11 मसरोडी बी टीमने आणि गोलंदाज योगेशने मोस्ट विकेट. विशाल बागे इट्स पॅव्हिलियन आणि सामन्यामध्ये आता शांतता पसरली आहे. फलंदाज बा डीजे करत असताना ते गोलंदाज योगेशला सामन्यामध्ये आपण पाहता नवीन बॅटर खेळपट्टीवरती एंटर झाला. अगदी अक्षय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. सामना मात्र इथून थोडासा कठीण दिसतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय गरज नाहीये रिव्हर्स फटक्यांची कारण इथे अगदी आपण बघू शकता धावा कमी आहेत. परंतु म्हटलं जातं जर अगदी मोक्याच्या क्षणी जर तुम्ही उलट्या सीध्या फटक्यांचा वापर करण्याचा प्रयत्न कराल मग तिथे तुमच्यावरती संकट येईल. आणि सध्या मैदानामध्ये आपण बघू शकताय गोलंदाजी मधून संतोष 11 मसरोडी बी संघ मात्र चांगला काही दाखवतोय. 43 धाबा डिफेन्स केला जात आहेत. सध्या मैदानावरती गोलंदाज योगेशच्या माध्यमातून तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहता. 1 विकेट 4 धाबा खर्च केलात. 6 चेंडूचा स्पेल जो मात्र आपण मैदानावरती पाहिला योगेशच्या माध्यमातून
आणि सध्या आपण बघताय तर 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोरबोर्डला अंकित राहिल्यात तर चेसिंग करत असताना एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा टीमच्या 21 धाबा आणि सामन्यामध्ये 12 चेंडू 22 धाब्याची गरज. 18 चेंडू 26 होत्या. मॅच मध्ये जर पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये जो उल्लेख आपण करत होतो की हे षटक जर चांगलं राहिलं तर सामना इथून कठीण होऊ शकतोय आणि ऑलरेडी मॅच इथून कठीण राहिली आहे. अगदी चेसिंग करत असताना सध्या टिटवाळा संघासमोर 12 चेंडू 22 धाबा म्हणजे रिक्वायर्ड रन रेट या सामन्याचा अगदी आपण बघताय 11.00 चा बनलेला आहे आणि मॅच मध्ये आपण बघू शकाल इथून 12 बॉल 22 धाबा सांगतील की मॅच चेस होईल की डिफेन्स. प्रयत्न तर दोन्ही टीमच्या माध्यमातून भरपूर चांगले सुरू आहेत परंतु ज्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जिजीचे आणि प्रामाणिक असेल तो यशस्वी होऊ शकतो या सामन्यामध्ये. वड मॅच जबरदस्त सामना मैदानावरती आपण पाहताय. चला वेळ खर्च करू नका. गोलंदाजी करत असताना अगदी संतोष शिलेबर मसुरंडी बीस संगम थोडस फास्ट घ्या. अगदी आपण बघू शकाल मैदानावरती इथून अगदी क्लोज मॅच जी मात्र इथून पाहायला मिळते प्रेक्षकांना. ओमसाहेब वागेरपाडा आयोजित ओमसाहेब वागेरपाडा चषक पहिलं पर्व पहिला दिवस आणि दुसरा सामना मैदानामध्ये जबरदस्त आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज लकी दाखल झाला आणि लकीच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट. सर्व काही शक्य आहे फक्त आणि फक्त करतर तुमची मेहनत ही भरपूर चर्चेची असावी लागते आणि मैदानामध्ये काही चर्चा केली आहे. मेहनतीच्या जोरावरती गोलंदाजी करणाऱ्या अगदी या सामन्यामध्ये मसुरडी 20 संघाच्या गोलंदाजांनी एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा टीमला इथून जागेवरती स्थिर केलंय. पुढे ठेवलेला ऑफ करण्याचा प्रयत्न समोर फॉलो थ्रू वरती स्वतः गोलंदाज लकी तिथे बॉल वरती पोहोचलेत. हाय चेंडू मैदानावरती आपण पाहताय सध्याच्या घडीला मात्र इथून डॉट येतोय. मॅच फसलाय. चेसिंग करत असताना एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा टीम इथून हळूहळू जर पाहिलं तर फ्रंट फूट वरून बॅक फूटला खेचत असताना अगदी जात चाललेला आपण बघतोय. सामना इथून आता कठीणच दिसेल. 10 चेंडू 22 धाब्याची गरज किंबहुना तिथून जर मॅच जिंकायची असेल तर 1-2 आक्रमण होणं तितकंच महत्वाचं आहे. फुल टॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिसाबिक सोप झेलची संधी. शॉर्ट लॉंगॉनचे फिल्डर्स इथे आपण अगदी जर पाहिले तर बॉलवरती पोहोचत असताना पाहिलेत. परफेक्ट विकेट होता. वेस्ट ऑफ हाईट नो बॉल आपण बघतोय आणि सध्या आपण बघू शकताय तिथून बॅटिंग करत असताना एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा टीमला 3 धावा मिळतील. सामना संपला नाही. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. कधी तुम्हाला आनंद कधी तुम्हाला दुःख देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आणि सध्या आपण बघू शकतोय संघर्षाची लढाई सुरू आहे आणि या मॅच मध्ये अगदी सध्या जर पाहिलं गेलं तर वेळेनुसार पलटवार हा मात्र वेळ देखील करतोय. 24 धाबा स्कोरबोर्डला बनल्यात. 10 चेंडू 19 धाब्याची आवश्यकता. मैदानावरती जर पाहिलं तर इथून अगदी एक काळ आणि एक क्षण अगदी भरपूर चांगल्या पद्धतीने दिसतोय. या मॅच मध्ये समोर ठेवले लॉंगॉनला हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न लाजवाब पाहायला मिळतील. अगदी विशाल तिथे फिल्डिंग करत असताना आपण पाहिलेत. सेव्ह रीतीने जर पाहिले तर 2 धाबा इथून बचावला जातील. 2 धाबा मिळतात खेळपट्टीवरती बॅट्समन अक्षयच्या बॅटमधून आणि सध्या 2 धाब्याच्या पद्धतीने स्कोरबोर्डला 26 धाबा. सामना जर पाहिलं गेलं तर वाटत होतं की संतोष शिलेबर मसुरंडी 20 संघाच्या पारड्यामध्ये जरूर दिसतोय पण मैदानामध्ये बॅटर अक्षय पाहायला मिळतात ज्याच्याकडे ताकद भरपूर आहे आणि कदाचित कनेक्शन जर मिडलिंग राहिलं तर आक्रमण होऊ शकेल. पुढे ठेवलं स्विचित करण्याचा प्रयत्न गरज नाहीये पण मैदानावरती इथून जर पाहिलं तर नक्कीच जोश मध्ये आलेत आणि होश खूप बैठतायत. खेळपट्टीवरती फलंदाज अक्षय जिथे आपण बघाल प्रेशर वाढलं जात आहे. 26 धाबा स्कोर बोर्डला 8 बॉल 17 धाब्याची आवश्यकता. मैदानामध्ये अगदी थोडं सोड जबरदस्त युद्ध मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून. पुढे ठेवले शॉट मध्ये करतायत. ऑन ड्राईव्हला चेंडू ढकलला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत. विकेट तिथे बॉलवरती पोहोचलेत. मिळाली जाईल फक्त आणि फक्त 1 धाव. प्रेशर काय चेज आहे स्पष्टपणे मैदानावरती या मॅच मध्ये चेसिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स टिटवाळा संघावरती दिसतंय. एखादं आक्रमण कन्फर्म करावं लागेल कारण सामन्यामध्ये 7 बॉल 16 धाब्याची आवश्यकता पाहायला मिळते. खरो आणि मरो स्थितीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चांगले खेळले तर अगदी नक्कीच पुढे रासा तुमचा अगदी साफ होऊ शकतोय आणि खराब खेळले तर इथे तुमचा प्रवास संपला जाईल. हे मात्र अगदी या मॅच मध्ये आपण पाहू शकता आणि सध्याच्या घडीला मात्र 7 बॉल 16 धाब्याची आवश्यकता.
लकी बॉलिंग शाटवर त्यांनी लकीच्या माध्यमातून बॉल येतोय डॉट. सामना मात्र इथून पोहोचलाय अंतिम षटकामध्ये, जिथे आपण बघताय 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडू मध्ये 16 धाब्याची गरज. 4 षटक संपलीत, वेळ झाली आहे ड्रिंक ब्रेकची. प्रेक्षकांनो कुठेच जाऊ नका, पात्र ऐकत राहा. करतर वागेरपाडा चषक आणि काटेकर लढत मैदानावरती अगदी मसरुडी बी आणि त्यांच्या विरोधात टिटवाळा या दोन टीमच्या माध्यमातून डिझाईन. मैदानावरती आपण पाहताय 7 चेंडू आणि 16 धाब्याची गरज असताना पहिला चेंडू इथे मैदानावरती आपण पाहताय अगदी परस्पर अगदी नक्कीच फोर्स केला होता. सगळ्यांचा प्रयत्न तिथे मैदानावरती आपण पाहू शकताय. खेळपट्टीवरती इथे जरूर केलाय. विकेट सॅक्रिफाइस होतीये. स्ट्राईक जी मात्र इथून अधिकची घेण्याचा प्रयत्न आपण पाहू शकताय. फलंदाजीमध्ये खेळपट्टीवरती अक्षयने केलाय. साबडा इथून फसलेला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 15 धाब्याची आवश्यकता मैदानामध्ये आपण बघू शकतायत. दुवंत युद्ध जे मात्र इथून भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये इथून हार मारायला तयार नाही आहेत, पण सध्याच्या घडीला आपण बघू शकतायत परफेक्टली लढत गोलंदाजी करत असताना मसरुडी बी संघाच्या माध्यमातून चांगली सुरू आहे. या दरम्यान जर पाहिलं गेलं तर आमचे परम मित्र अगदी आदरणीय सुजित बसमा यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा ज्या मात्र इथे मसरुडी संघासाठी येत आहेत. आफिल होतीये जोरात समोर मैदानावरती आपण बघू शकता. थोडीशी चर्चा जे इथून केली जाईल लेग अंपायरच्या माध्यमातून लक्ष्मण सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑलमोस्ट जर पाहिले तर टीव्ही अंपायरची मदत जी इथून केली जाते. कदाचित खेळपट्टीवरती आपण बघू शकतात बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आफिल जी झाली आहे ती आफिल आपण बघू शकतायत. इन्स्टांट वरती कदाचित चेंडू कनेक्शन करतोय यासाठी केली आहे, त्यामुळे चेक केलं जात आहे. याच दरम्यान जर पाहिले तर आमचे सन्माननीय नागेशदादा शेठ यांचं देखील शुभागमन झालेले, त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. वाघेरपाडा गावातील एक चांगले व्यक्तिमत्व आहेत, दादांचं नक्कीच मनात संध्याकाळपासून सहर्ष स्वागत. एक्झॅक्टली बाटर साहेब आपण बघू शकता तिथे परफेक्टली जर पाहिलं तर एसटी आणि चेंडूचे कोणतेच कनेक्शन राहिले नाहीये. खेळपट्टीवरती आपण बघू शकाल इथे सध्याच्या घडीला मात्र सिंगल जी मात्र नक्कीच अगोदरच्या चेंडूवरती मिळालेली आपण पाहिली आहे. हा चेंडू इथे डॉट येतोय खेळपट्टीवरती. 4 बॉल 15 ची गरज. गोलंदाजीमध्ये इथून
मसरोंडी संघाने मात्र भरपूर चांगली लढत ही खेळली आहे. लॉफ्ट केलं बिसाबिग, फटका बसलाय. शॉट फाईन डाऊन दी बॉल. झेलची संधी कॅच ऑफ. झेल सुटलाय. परिणामी मैदानावरती 2 धाब्यासाठी प्रयत्न होतोय. हाडा तू मैदा करता करता जर पाहिलं गेलं तर 2 धाबाने आता इथे 1 शॉट. एक्झॅक्टली आपण पाहतात खेळपट्टीवरती 1 शॉट एकच धाव मिळाली जाईल. मैदानावरती आपण पाहू शकता सध्याच्या घडीला इथे एकच रन्स मिळते आहे. स्ट्रायकर बॅटर कदाचित जर पाहिलं गेलं तर पूर्णपणे खेळपट्टीवरती इथे जो बॅटचा फेस होता परफेक्ट जर पाहिलं गेलं तर नक्कीच पूर्णपणे कव्हर करत असताना आपण पाहिला नाहीये. सेफ लिमिट मध्ये सिंगलची मात्र अधुरी केली आणि तदनंतर जर पाहिलं गेलं तर एकच धाव जी मात्र इथून पंचांच्या माध्यमातून दर्शवली जाते. 29 बदल्यात 3 बॉल 14 धाब्याची गरज. म्हणजे सर का इथे 3 बॉल मध्ये 14 म्हणजे 2 षटकार आणि एका बॉलवरती 2 धावा. अशा पद्धतीची बॅटिंग इथून कन्फर्म करावी लागेल. फुल टॉस बॉल आणि आता मात्र फुल टॉस बॉल वरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या बॅटमधून हा ठोका दे दनादन. बॉल चालला फायनल सी मार्गाच्या पलीकडे. सिकंदर मी आहे आणि अजून मी संपलो नाहीये हे सांगतोय मैदानामध्ये अक्षय. षटकार. सर एक्झॅक्टली चेक करायचं का? चेक केलं जातं. अगदी आपण बघू शकतायत टीव्ही स्क्रीन वरती इथून रेफर होत असताना पाहायला मिळेल. मोक्याच्या क्षणी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण बघू शकता हृदयाचे ठोके आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकतायत काळजाची स्पर्धेने वाढवणारी लढत जी मात्र मैदानामध्ये इथे आपण सुरू झालेली बघतोय. कदाचित हा चेंडू जर अतिरिक्त असेल मग इथे या मॅच मध्ये कदाचित ट्विस्ट येऊ शकतोय. पण इथे आपण बघू शकता टीव्ही स्क्रीन वरती हा चेंडू परफेक्ट डीप होत असताना पाहायला मिळेल. एक्झॅक्टली सेफ बॉल पाहायला मिळतोय. फील्ड डिलिव्हरी 6 धावा मिळतील. या बॉलवरती बॅट्समन अक्षयच्या बॅटमधून सध्या स्कोर बोर्डला इक्वेरिया स्पोर्ट्स टिटवाळा टीमच्या 35 बदल्यात 2 चेंडू 8 धाब्याची गरज. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय. ज्या पद्धतीने करताना म्हणतात संघर्षाशिवाय खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर माणसाच्या आयुष्याला अर्थ नसतो आणि क्रिकेटमध्ये देखील खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर प्रयत्न आणि संघर्षाशिवाय अर्थ नसतो. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता दोन्ही टीम्स इथे संघर्षामध्ये लढतायत. यावेळेस अतिगाय अगदी स्ट्रायकर रेडला येण्याचा प्रयत्न करत होता बॅटर अक्षय. पण सध्या आपण बघताय खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मोक्याच्या क्षणाला फलंदाज अक्षय इथून 9 सेकंडला राहते. कारण स्ट्रायकर रेडचा बॅटर अगोदरच खेळपट्टीवरती अगदी क्रीज सोडत असताना आपण बघताय आणि ते विकेट फलंदाज बाद. आज मैदानामध्ये आपण बघताय 36 बनल्यात 1 बॉल 7 धाब्याची गरज. आणि एक्झॅक्टली स्पर्धेमध्ये कन्फर्म चेसिंग जो मात्र हा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. डेफिनेटली 7 धाबाच्या मात्र इथे चेसिंग कराव्याच लागतील. एक जरी धाव कमी राहिली बनली तर सामना सोडावा लागेल. आणि ऑलरेडी आपण पाहता 1 बॉल 7 म्हणजे इथे नशीबच वाचवू शकतात या सामन्यामध्ये आहे इक्वेरिया स्पोर्ट्स टिटवाळा टीमला. आणि याचबरोबर मैदानावरती गोलंदाजी करत असताना 43 धाबा डिफेन्स केल्यात या मॅच मध्ये. आपण बघतायत संतोष 11 बसरोंडी बी संघाने ज्यामध्ये गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी राहिली आणि पराभवाच्या छायेत सापडलाय हा इक्वेरिया स्पोर्ट्स टिटवाळा टीम. जिंकलेल्यांचं अभिनंदन, हरलेल्यांचं कौतुक. चला नेक्स्ट मॅच फिल्डिंग सेट करा. अगदी आपण बघू शकता टॉस गमावून जर्मन नालिंबी संघ तिथे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल.